नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी सांगलीमधून। सांगलीमध्ये काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांची अगदी थोड्याच वेळामध्ये पत्रकार परिषद सुरू होणार आहे। सांगलीतून लोकसभा लढवण्यास विशाल पाटील हे इच्छुक आहेत। ठाकरेंनी सांगलीची उमेदवारी जाहीर केल्यानं काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी असल्याचं पाहायला मिळतंय। सांगलीच्या जागेसाठी काँग्रेसचा आग्रह हा कायम आहे। विशाल पाटील आता काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। सांगलीच्या जागेसाठी अजूनही काँग्रेस जी आहे ती आग्रही असल्याचं पाहायला मिळतंय। सांगली आणि भिवंडी या जागा ज्या आहेत त्या काँग्रेसच्याच आहेत असं काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं आहे आणि या सांगलीच्या जागेवर आपला दावा हा सोडता कामा नये अशी भूमिका घेत काँग्रेसचे नेते विशाल पाटील आणि विश्वजित कदम यांनी दिल्लीमध्ये हायकमांडशी सुद्धा चर्चा केलेली होती। त्यांच्याशी सुद्धा ते बोललेले आहेत आणि यावर तोडगा लवकरात लवकर काढला जाईल असं हायकमांडकडून सुद्धा सांगण्यात आल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली। महाराष्ट्रामध्ये परतल्यानंतर सुद्धा महत्त्वाची बैठक त्यांची झालेली आहे आणि आज विशाल पाटील जे आहेत त्यांनी बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतलेली आहे आणि या भेटीनंतर त्यांची पत्रकार परिषद होती। अगदी काही वेळामध्येच पत्रकार परिषदेला सुरुवात होणार आहे। विशाल पाटील काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। सांगलीची जागा ही आमचीच आहे असा दावा सुरुवातीपासून काँग्रेसकडून केला जातोय। काँग्रेस हा बालेकिल्ला राहिलेला आहे। सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे अशी भूमिका काँग्रेस नेत्यांनी सुरुवातीपासूनच घेतलेली आहे। मात्र सांगलीच्या जागेसाठी ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांचं नाव जाहीर करण्यात आलं। उद्धव ठाकरेंनी स्वतः त्यांच्या नावाची घोषणा केली। प्रचाराला सुद्धा सुरुवात झालेली आहे। संजय राऊत 3 दिवस सांगलीमध्ये होते, त्यांनी दौरा केलेला आहे। त्या ठिकाणच्या विविध नेत्यांशी सुद्धा त्यांनी भेटीगाठी ज्या आहेत त्या घेतलेल्या आहेत आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये सांगलीचा ठाकरे गटाचा उमेदवार बदलला जाणार नाही अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडलेली आहे। मात्र विशाल पाटील सुद्धा आग्रही आहेत, विश्वजित कदम सुद्धा आग्रही आहेत की सांगलीची जागा ही काँग्रेसनंच लढवली पाहिजे। मैत्रीपूर्ण लढतीचा मुद्दा सुद्धा जो आहे तो समोर आलेला होता। मात्र संजय राऊतांनी असं म्हटलेलं होतं की मैत्रीपूर्ण लढत जी आहे ती होऊ शकत नाही, असं झालं तर मग निवडणुका कशा होणार असं त्यांनी भूमिका मांडल्यानंतर आता पुढे नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। सांगलीमधून विशाल पाटलांची पत्रकार परिषद आपण या ठिकाणी एकीकडे पाहताय आणि दुसरीकडची दृश्य जी आहे ती आपण या ठिकाणी पाहताय। पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव सुद्धा काही दिवसांपूर्वी समोर येत होतं की सांगलीमधून त्यांना उमेदवारी जी आहे ती मिळू शकते। मुंबईमध्ये विश्वजित कदमांनी थोरात आणि पृथ्वीराज चव्हाणांची भेट घेतली। काही वेळापूर्वीचे दृश्य आपण या ठिकाणी पाहताय आणि आता विशाल पाटील यांची पत्रकार परिषद अगदी काही वेळामध्येच या ठिकाणी सुरू होणार आहे। विशाल पाटील यांच्यासोबत त्यांचे समर्थक सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय या फ्रेममध्ये आहेत आणि आता विशाल पाटील आपली भूमिका काय जाहीर करणार, काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असेल।